या काळात लोक म्हणतील हे माझं आहे, हा माझा पैसा, ही माझी प्रॉपर्टी, ही माझी रिलेशनशिप, हा माझा निर्णय. मंगळ जर असंतुलित असेल तर राग, घाई, वाद, अहंकार, आक्रमक बोलणं, डॉमिनन्स आणि संबंधांमध्ये संघर्ष वाढू शकतो. नमस्कार मंडळी, ॲस्ट्रोमास्टर चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मी डॉक्टर सीमा गाडेकर. 20 जून 2026 रोजी मंगळ ग्रह मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे आणि हा गोचर 2 ऑगस्ट 2026 पर्यंत राहणार आहे. मंगळ म्हणजे ऊर्जा, धैर्य, संघर्ष, जमीन जुमला, भावंड, प्रवास आणि ॲक्शनसाठी महत्त्वाचे ठरणारे डिसिजन्स. मंगळ जेव्हा स्वतःच्या मेष राशीत असतो तेव्हा त्याची ऊर्जा खूप वेगवान, आक्रमक आणि बिनधास्त असते. पण आता मंगळ प्रवेश करतोय तो वृषभ राशीत. वृषभ ही शुक्राची स्थिर, भौतिक आणि सौम्य राशी आहे, पण हट्टी रास आहे. म्हणून या काळात कामांचा वेग कमी होऊ शकतो, निर्णय घेण्यात ठामपणा येईल, पण हट्टही वाढेल. नात्यांमध्ये पॉझिटिव्हनेस वाढू शकतो. पैसा, सेव्हिंग्ज, प्रॉपर्टी, पर्सनल लाईफ आणि कम्फर्ट याकडे जास्त लक्ष दिले जाईल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत मंगळ वृषभ राशीत आल्यावर काय बदल होतात, हा काळ कोणासाठी शुभ आहे, कोणाला सावध राहावं लागेल आणि 12 राशींवर याचे काय परिणाम होतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला या गोचरासाठी काही साधे उपाय आणि काळजीचे मुद्दे सांगणार आहे. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या. सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया की मंगळ ग्रहाचे मूल स्वरूप काय आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला अत्यंत शक्तिशाली ग्रह मानलं जातं. मंगळ म्हणजे ॲक्शन, मंगळ म्हणजे धैर्य, मंगळ म्हणजे लढण्याची क्षमता, मंगळ म्हणजे संकटात उभी राहण्याची ताकद. मंगळाला भूमिपुत्रही म्हणतात. म्हणून जमीन, मालमत्ता, बांधकाम, इंजिनिअरिंग, डिफेन्स, पोलीस सर्व्हिसेस, मिलिटरी, स्पोर्ट्स, सर्जरी, मशिनरी, फायर, वेपन्स, रक्त, आपला स्टॅमिना आणि फिजिकल एनर्जी यांचा कारक मंगळ ग्रह समजला जातो. मंगळ चांगला असेल तर व्यक्ती धाडसी, निर्णय क्षमता चांगली, मेहनती आणि प्रोटेक्टिव्ह असते. पण मंगळ जर असंतुलित असेल तर राग, घाई, वाद, अहंकार, आक्रमक बोलणं, डॉमिनन्स आणि संबंधांमध्ये संघर्ष वाढू शकतो. मंगळ हा ग्रह थांबत नाही, तो ॲक्शन घेतो. पण ॲक्शन योग्य दिशेला असेल तर विजय मिळतो आणि ॲक्शन जर घाईत, रागात किंवा अहंकारातून असेल तर संघर्ष वाढतो. म्हणून मंगळ गोचर समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता जाणून घेऊया वृषभ राशीतला मंगळ म्हणजे काय. वृषभ ही शुक्राची रास आहे, ही स्थिर राशी आहे. वृषभ म्हणजे पैसा, सेव्हिंग्ज, कुटुंब, अन्न, व्हॉइस, कम्फर्ट, लक्झरी, व्हॅल्यूज, जमीन, पजेशन्स आणि स्थैर्य. मंगळ हा आक्रमक आणि ॲक्शन ओरिएंटेड ग्रह आहे. वृषभ ही स्थिर आणि प्रॅक्टिकल राशी आहे. म्हणून या दोघांची एनर्जी एकत्र आली की व्यक्ती प्रॅक्टिकल ॲक्शन घेते. पण एकदा एखादी गोष्ट मनात ठरली की हट्ट वाढू शकतो. या काळात लोक म्हणतील हे माझं आहे, हा माझा पैसा, ही माझी प्रॉपर्टी, ही माझी रिलेशनशिप, हा माझा निर्णय, मी माझी सोय बघणार. म्हणजे पॉझिटिव्हनेस वाढू शकतो. नात्यांमध्ये ओनरशिप वाढू शकते. पार्टनर किंवा फॅमिलीवर कंट्रोल ठेवण्याची प्रवृत्ती वाढू शकते. मेष राशीत मंगळ वेगाने धावतो, पण वृषभ राशीत तो म्हणतो आता थांब, आधी स्थिर होऊया, पैसा, प्रॉपर्टी, सिक्युरिटी आणि पर्सनल कम्फर्ट बघूया. म्हणून स्पीडमध्ये चाललेली काही कामे मंदावू शकतात. पण लाँग टर्म प्लॅनिंग, इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग्ज, प्रॉपर्टी डिसिजन यासाठी हा काळ विचार करण्यास भाग पाडेल. आता जाणून घेऊया या गोचराचा सर्वसाधारण परिणाम काय आहे. 20 जून ते 2 ऑगस्ट 2026 या काळात काही गोष्टी सर्वसाधारणपणे दिसू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे हट्ट वाढेल. लोक स्वतःच्या मतावर अडून राहतील. वादात मीच बरोबर हा भाव वाढू शकतो. दुसरी गोष्ट पैसा आणि सेव्हिंग्ज याकडे लक्ष जाईल. अचानक लोकांना वाटू लागेल की आता खर्चावर कंट्रोल केलं पाहिजे. लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट, प्रॉपर्टी, गोल्ड, लँड किंवा घराशी संबंधित निर्णय आता मनात येतील. तिसरी गोष्ट म्हणजे रिलेशनशिप्समध्ये पॉझिटिव्ह व्हाल. प्रेम असेल पण त्यात कंट्रोल येऊ शकतो. पार्टनरवर अधिकार गाजवणे, जेलसी, डॉमिनन्स किंवा इमोशनल प्रेशर वाढू शकेल. चौथी गोष्ट म्हणजे कामाचा वेग कमी होईल पण स्थिर होईल. मंगळ मेषेत वेग देतो, वृषभेत तो स्थैर्य देतो. म्हणून कामं हळूहळू होतील, पण योग्य प्लॅनिंग केलं तर मजबूत पाया तयार होईल.
पाचवी गोष्ट म्हणजे राग दाबला जाईल आणि मग अचानक बाहेर येईल. वृषभ स्थिररास असल्यामुळे लोक सुरुवातीला शांत राहतील, पण आतमध्ये फ्रस्ट्रेशन वाढू लागेल. म्हणून संवाद खूप महत्त्वाचा आहे. या काळात एक मंत्र लक्षात ठेवा, चिडून बोलण्यापेक्षा समजावून सांगा. हट्ट करण्यापेक्षा प्रॅक्टिकल डिसिजन घ्या. नात्यात कंट्रोलपेक्षा विश्वास ठेवा. आता वळूया 12 राशींवर होणाऱ्या परिणामांकडे. मेष राशी. मेष राशीसाठी हा मंगळगोचर वाणी, कुटुंब, पैसा आणि सेव्हिंग्ज यावर प्रभाव टाकू शकतो. पहिला मुद्दा, बोलण्यावर कंट्रोल ठेवा. या काळात तुमची वाणी थोडी आक्रमक होऊ शकते. तुम्ही मनातलं थेट बोलाल, पण समोरच्याला ते कठोर वाटू शकतं. कुटुंबात किंवा जवळच्या लोकांमध्ये बोलण्यामुळे गैरसमज होऊ शकतात. आता दुसरा मुद्दा म्हणजे आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. पैसा, सेव्हिंग्ज, इन्व्हेस्टमेंट किंवा फॅमिली फायनान्स याकडे लक्ष द्या. पण रागाने किंवा हट्टाने फायनान्शियल डिसिजन घेऊ नका. मोठी खरेदी, जमीन, वाहन किंवा गोल्ड इन्व्हेस्टमेंट करताना प्रॅक्टिकल कॅल्क्युलेशन करा. तिसरा मुद्दा म्हणजे कुटुंबात डॉमिनन्स टाळा. तुम्हाला वाटेल की तुमचा निर्णय योग्य आहे, पण सगळ्यांवर तो लादू नका. घरातील वडीलधारे, स्पाऊस किंवा भावंडांशी बोलताना संयम ठेवा. चौथा मुद्दा म्हणजे मंगळ तुमचा राशीस्वामी असल्यामुळे एनर्जी खूप असते. ती वादात न वापरता कामामध्ये वापरा. दर मंगळवारी ओम अंगारकाय नमहा किंवा ओम हनुमते नमहा जप करा. तिखट बोलणे, अपमानास्पद भाषा आणि अननेसेसरी आर्ग्युमेंट्स टाळा. या गोष्टीचा सारांश काय? तर पैसे कमवण्यासाठी आणि सेव्हिंग्ज करण्याची संधी आता आहे, पण वाणीवर नियंत्रण ठेवावं लागेल, नाहीतर नात्यामध्ये तणाव येऊ शकतो. आता जाणून घेऊया हे गोचर वृषभ राशीसाठी काय घेऊन येते. वृषभ राशीवर मंगळाचा थेट प्रवेश होतोय, म्हणूनच हा काळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. पहिला मुद्दा म्हणजे आत्मविश्वास वाढेल. तुम्ही जास्त ॲसर्टिव्ह व्हाल. जे निर्णय तुम्ही पुढे ढकलत होता ते आता घेण्याची हिंमत येईल. पर्सनॅलिटीमध्ये बोल्डनेस आणि ॲक्शन वाढेल. दुसरा मुद्दा म्हणजे हट्ट आणि राग नियंत्रणात ठेवा. मंगळ तुम्हाला धैर्य देईल, पण त्याचवेळी हट्टही वाढवेल. माझं मतच अंतिम असा भाव टाळा. नात्यांमध्ये पेशन्स ठेवणं आवश्यक आहे. तिसरा मुद्दा म्हणजे आरोग्य आणि एनर्जी. शरीरात उष्णता वाढू शकते. डोकेदुखी, ॲसिडिटी, ब्लड प्रेशर, स्किन इरिटेशन किंवा अँगर रिलेटेड स्ट्रेस जाणवू शकतो. एक्सरसाइज करा, पण ओव्हर एक्झर्शन टाळा. चौथा मुद्दा म्हणजे करिअर आणि पर्सनल लाईफ. कामामध्ये सेल्फ ड्रिव्हन अप्रोच चांगला राहील. तुम्ही स्वतःहून इनिशिएटिव्ह घ्याल, पण सिनियर किंवा पार्टनरसोबत इगो क्लॅशेस टाळा. यावर उपाय काय? तर शांतपणे निर्णय घ्या. मंगळवारी हनुमान चालिसाचं पठण करा. राग आला की लगेच उत्तर देऊ नका. थोडा पॉज घ्या. या गोष्टीचा सारांश काय? तर आत्मविश्वास वाढेल, निर्णय क्षमता वाढेल, पण हट्ट आणि डॉमिनन्स टाळला तर हा काळ खूप उपयोगी ठरू शकतो. आता वळूया मिथुन राशीकडे. मिथुन राशीसाठी हा काळ सावधगिरीचा आणि अंतर्मनाचे ऐकण्याचा असेल. पहिला मुद्दा म्हणजे मानसिक अस्वस्थता किंवा खर्च वाढेल. या काळात अचानक खर्च, प्रवास, फॉरेन कनेक्शन किंवा हिडन वरीज वाढू शकतात. मनात अनेक विचार चालू राहतील. झोपेवर परिणाम होईल. दुसरा मुद्दा म्हणजे शत्रू आणि कर्ज व्यवस्थापन. जर तुमचं एखादं कर्ज, लीगल इश्यू, कॉम्पिटिशन किंवा विरोधकांशी संबंधित काम असेल तर योग्य स्ट्रॅटेजीने तुम्ही हँडल करू शकाल, पण घाईने रिॲक्शन देऊ नका. तिसरा मुद्दा म्हणजे वैवाहिक जीवनात सावध राहा. पार्टनरसोबत मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते. तुम्ही काही गोष्टी मनात ठेवू शकता, म्हणजे समोरच्या त्यातनं गैरसमज करून घेणार नाही. कम्युनिकेशन क्लिअर ठेवा. चौथा मुद्दा म्हणजे स्पिरिच्युअल रिसेटची गरज. हा काळ ध्यान, जप, शांतता आणि सेल्फ ॲनालिसिससाठी चांगला आहे. अननेसेसरी खर्च कमी करा. रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा. याच्यावर उपाय असा की बुधवारी गणपतीची उपासना करा. मंगळवारी लाल मसूर दान करा. पण वैयक्तिक कुंडलीप्रमाणे उपाय उत्तम. झोपण्यापूर्वी फोन युसेज कमी करा. यावरून काय लक्षात येतं आहे की मिथुन राशीला खर्च, मनातील गोंधळ आणि वैवाहिक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे. स्ट्रॅटेजी आणि शांतता ठेवल्यास शत्रू किंवा अडथळ्यांवर मात करता येईल. आता जाणून घेऊ कर्क राशी. कर्क राशीसाठी हा मंगळ गोचर मुलं, शिक्षण, क्रिएटिव्हिटी, प्रेमसंबंध आणि फ्युचर प्लॅनिंगसाठी अनुकूल आहे. पहिला मुद्दा म्हणजे मुलांशी संबंधित बाबी. मुलांचे शिक्षण, स्पर्धा परीक्षा, ॲक्टिव्हिटी
किंवा करिअर याबाबतचे महत्त्वाचे निर्णय घ्यायला लागू शकतात. काही पालकांना मुलांच्या प्रगतीची चांगली बातमी मिळेल. दुसरा मुद्दा म्हणजे शिक्षण आणि ज्ञान. स्टुडंटसाठी हा काळ मेहनत घेण्याचा आहे. कॉन्सन्ट्रेशन वाढवले तर चांगले परिणाम मिळू शकतात. टेक्निकल, कॉम्पिटिटिव्ह किंवा प्रॅक्टिकल विषयात फायदा होईल. तिसरा मुद्दा, प्रेम संबंधात पजेसिव्हनेस टाळा. रोमॅन्टिक रिलेशनशिपमध्ये ओनरशिप, जेलसी किंवा इमोशनल प्रेशर वाढू शकते. प्रेम व्यक्त करा पण कंट्रोल नको. पुढचा मुद्दा म्हणजे क्रिएटिव्ह वर्क, लेखन, कला, अध्यापन, पब्लिक स्पीकिंग किंवा सोशल मीडिया कंटेंटसाठी चांगला काळ आहे. मनातल्या आयडिया प्रॅक्टिकल रूपात आणू शकता. आता जाणून घेऊ यावरील उपाय. मंगळवारी हनुमान मंदिरात जा. रागापेक्षा प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करा. मुलांवर तुमचे निर्णय लादू नका, त्यांना गाईड करा. ह्याचा एकूण सारांश काय तर मुलं, शिक्षण, क्रिएटिव्हिटी आणि प्रेमसंबंध यामध्ये ग्रोथ शक्य आहे, पण इमोशनल ड्रामा आणि पजेसिव्हनेस टाळा. आता जाणून घेऊ सिंह राशीवर होणारा परिणाम. सिंह राशीसाठी हा गोचर घर, मालमत्ता, जमीन जुमला, वाहन, सुखसोयी आणि डोमेस्टिक पीस या सगळ्यांवर परिणाम करेल. पहिला मुद्दा म्हणजे प्रॉपर्टी आणि इन्व्हेस्टमेंट. जमीन, घर, रेनोव्हेशन, व्हेइकल, इंटेरियर किंवा लाँग टर्म असेट याबद्दल विचार वाढेल. मालमत्तेसाठी हा काळ प्लॅनिंगचा आहे, पण डॉक्युमेंट्स व्यवस्थित तपासा. दुसरा मुद्दा म्हणजे घरातील वातावरण. घरात एखाद्या निर्णयावरून मतभेद होऊ शकतात. विशेषतः घरात काय बदल करायचे या विषयावर वाद टाळा. कुटुंबातील सर्वांचं मत ऐका. तिसरा मुद्दा म्हणजे करिअर आणि डोमेस्टिक बॅलन्स. कामाचा ताण घरात आणू नका. तुमचं नेतृत्व चांगलं आहे, पण घरी नेतृत्वापेक्षा प्रेम आणि सहकार्य गरजेचं आहे. चौथा मुद्दा म्हणजे आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या. मातृसुख, घरातील वडीलधारी स्त्री, आई आणि घरातील वरिष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागू शकेल. आता जाणून घेऊ यावरील उपाय. घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा. मंगळवारी लाल फळे किंवा अन्नदान करा. प्रॉपर्टी पेपर साईन करण्यापूर्वी एक्सपर्टचा ॲडवाइस घ्या. सिंह राशीसाठी एकूण सारांश असा आहे, मालमत्ता आणि गुंतवणुकीसाठी चांगला काळ, पण घरातील संवाद आणि डॉक्युमेंट्सवर विशेष लक्ष द्या. आता वळूया कन्या राशीकडे. कन्या राशीसाठी हा मंगळ गोचर एनर्जी, कम्युनिकेशन, करेज, रायटिंग, पब्लिशिंग, शॉर्ट ट्रॅव्हल आणि सिबलिंग्स यासाठी महत्त्वाचा आहे. पहिला मुद्दा म्हणजे ऊर्जा आणि इनिशिएटिव्ह वाढेल. तुम्ही आधीपेक्षा जास्त ॲक्टिव्ह व्हाल. नवीन काम सुरू करण्याची इच्छा वाढेल. शॉर्ट प्रोजेक्ट्स, ट्रेनिंग, रायटिंग किंवा प्रेझेंटेशनमध्ये फायदा होईल. दुसरा मुद्दा म्हणजे लेखन, प्रकाशन, मीडिया फील्ड ज्याचा संबंध रायटिंग, कंटेंट क्रिएशन, टीचिंग, पब्लिशिंग, मार्केटिंग किंवा कम्युनिकेशन फील्डशी आहे, त्यांना चांगली संधी मिळू शकते. तुमच्या शब्दात प्रभाव येईल. तिसरा मुद्दा म्हणजे भावंडांशी संबंध. भाऊ बहिणींसोबत काही चर्चा किंवा मतभेद होऊ शकतात, पण योग्य संवाद ठेवल्यास संबंध मजबूतही होतील. चौथा मुद्दा म्हणजे प्रवास आणि धाडसी निर्णय. शॉर्ट ट्रॅव्हल, बिझनेस व्हिजिट किंवा फील्डवर्क वाढू शकतं. घाईघाईने वाहन चालवणे टाळा. रिस्क कॅल्क्युलेट करून पुढचे निर्णय घ्या. या सर्वांवर उपाय हे की बुधवारी गणपतीची पूजा करा. बोलण्यापूर्वी शब्दांची निवड काळजीपूर्वक करा. कन्या राशीसाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे ऊर्जा आणि रायटिंग. कम्युनिकेशन आणि क्रिएटिव्ह कामांसाठी चांगला काळ आहे, पण भावंड आणि शॉर्ट ट्रॅव्हलमध्ये सावधगिरी बाळगा. आता वळूया तुळ राशीकडे. तुळ राशीसाठी हा काळ आरोग्य, खर्च, आर्थिक व्यवहार आणि अंतर्मनावरील ताण यावर लक्ष देण्याचा आहे. पहिला मुद्दा म्हणजे आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. या काळात शरीरात उष्णता वाढेल, ॲसिडिटी वाढेल, हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो, ब्लड प्रेशर वाढेल, स्किन इन्फेक्शन होतील. आरोग्याच्या लहान गोष्टी इग्नोर करू नका. दुसरा मुद्दा म्हणजे खर्चावर नियंत्रण. अचानक खर्च वाढू शकतो. मेडिकल एक्सपेन्सेस, रिपेअर्स, फॅमिली नीड्स किंवा लाईफस्टाईलवर खर्च होईल. बजेट तयार ठेवा. पुढचा मुद्दा म्हणजे आर्थिक व्यवहार सावधपणे करा. उधारी, लोन, इन्व्हेस्टमेंट, पार्टनरशिप किंवा हिडन ट्रान्झॅक्शनमध्ये काळजी घ्या. कोणावर ब्लाइंड ट्रस्ट ठेवू नका. चौथा मुद्दा म्हणजे नात्यात शांतता ठेवा. तुळ राशीला हार्मनी आवडते, पण या काळात आतून फ्रस्ट्रेशन वाढेल. राग दाबून ठेवू नका, पण तो योग्य शब्दात व्यक्त करा. ह्यावर उपाय काय तर शुक्रवारी लक्ष्मीपूजन करा. मंगळवारी लाल वस्तूंचं दान करू नका. वैयक्तिक
कुंडली पाहून उपाय केल्यास उत्तम. हेल्थ रुटीन डिसिप्लिन ठेवा. तूळ राशीसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य आणि खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे. आर्थिक व्यवहारात सावध राहिल्यास मोठा ताण टाळता येईल. आता वळूया वृश्चिक राशीकडे. वृश्चिक राशीसाठी हा गोचर नाती, वैवाहिक जीवन, पार्टनरशिप आणि फॅमिली डायनॅमिक्ससाठी संवेदनशील आहे. पहिला मुद्दा म्हणजे वैवाहिक जीवनात तणाव. पार्टनर सोबत डॉमिनन्स, राग, हट्ट किंवा मिसअंडरस्टँडिंग वाढू शकते. तुम्हाला वाटेल की तुम्ही योग्य आहात, पण पार्टनरला तुम्ही डॉमिनेट करताय असं वाटेल. दुसरा मुद्दा म्हणजे पार्टनरशिप बिझनेसमध्ये सावधगिरी. बिझनेस पार्टनर, क्लायंट, कोलॅबोरेटर किंवा स्पाऊस सोबत जॉईंट डिसिजन घेताना संयम ठेवा. कॉन्ट्रॅक्ट, कमिटमेंट आणि मनी मॅटर्स क्लिअर ठेवा. तिसरा मुद्दा म्हणजे कौटुंबिक मतभेद. घरातील एखादी गोष्ट मोठी होऊ शकते, भांडणे वाढू शकतात. तुमच्या तीव्र रिॲक्शनमुळे संबंधांमध्ये दुरावा येऊ शकतो. शांत राहणं हीच काळाची गरज असेल. सर्वात मोठी साधना हीच राहील. चौथा मुद्दा म्हणजे स्वतःची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरा. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे तुमच्यात एनर्जी जास्त असते. ती संशय, कंट्रोल किंवा आर्ग्युमेंटमध्ये वाया घालवू नका. ती ऊर्जा काम, एक्सरसाइज, साधना आणि कन्स्ट्रक्टिव्ह डिसिजनमध्ये वापरा. वृश्चिक राशीसाठी विशेष उपाय हे की त्यांनी मंगळवारी हनुमान चालीसा पठण करा. पार्टनर बरोबर बोलताना आवाजाचा टोन कमी ठेवा. वादाच्या वेळी लगेच फायनल डिसिजन घेऊ नका. एकूण वृश्चिक राशीसाठी सारांश असा आहे की नाती आणि पार्टनरशिपमध्ये सावधगिरी आवश्यक. संयम ठेवल्यास संघर्ष टाळता येईल. आता जाणून घेऊ धनुराशीसाठी हे गोचर काय घेऊन येते. धनुराशीसाठी हा काळ आरोग्य, प्रवास, ज्ञान, डेली रुटीन यासाठी महत्त्वाचा राहील. पहिला मुद्दा म्हणजे आरोग्य सुधारण्यासाठी चांगला काळ. एक्सरसाइज, डाएट, डिसिप्लिन, मेडिकल चेकअप, योग किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी सुरू करण्यासाठी हा काळ उपयोगी ठरू शकतो, पण ओव्हर कॉन्फिडन्स नको. दुसरा मुद्दा म्हणजे प्रवास आणि कामातील हालचाल. वर्क रिलेटेड ट्रॅव्हल किंवा छोट्या प्रवासांची शक्यता आहे. प्रवासात घाई, वाहनाचा वेग आणि डॉक्युमेंट इश्यूज टाळा. तिसरा मुद्दा म्हणजे अभ्यास आणि ज्ञानार्जन. स्टुडंट्स, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, हायर लर्निंग किंवा स्किल डेव्हलपमेंटसाठी चांगला काळ आहे. सातत्य ठेवल्यास लाभ होईल. चौथा मुद्दा म्हणजे विरोधकांवर मात. कामाच्या ठिकाणी काही अपोजिशन असेल तर संयमाने आणि स्ट्रॅटेजीने तुम्ही परिस्थिती हाताळू शकता. आर्ग्युमेंट्सपेक्षा परफॉर्मन्सवर लक्ष द्या. आता जाणू धनुराशीसाठी काही उपाय. गुरुवारी गुरुमंत्र जप करा. मंगळवारी शारीरिक श्रम किंवा व्यायाम करा. रात्री उशिरापर्यंतचे जागरण टाळा. धनुराशीसाठी सारांश असा की आरोग्य, प्रवास आणि अभ्यासासाठी चांगला काळ आहे. शिस्त आणि सातत्य ठेवल्यास फायदा होईल. आता जाणून घेऊया मकर राशी काय म्हणते. मकर राशीसाठी हा गोचर इन्कम, नेटवर्क, मित्र, लाभ आणि फ्युचर प्लॅनिंगसाठी अनुकूल आहे. पहिला मुद्दा म्हणजे उत्पन्न वाढीची शक्यता. इन्कम सोर्समध्ये सुधारणा होईल. नवीन प्रोजेक्ट, साईड इन्कम किंवा लाभाची संधी मिळू शकते, पण लॉंग टर्म प्लॅनिंग करा. दुसरा मुद्दा मित्र, कॉन्ट्रॅक्ट, सिनियर किंवा प्रोफेशनल सर्कल मधून मदत मिळेल. जुने संबंध पुन्हा उपयोगी पडतील. तिसरा मुद्दा म्हणजे ध्येयावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही जे लॉंग टर्म गोल्स ठरवलेत ना, त्यासाठी ऍक्शन घेण्याची वेळ आली आहे. फक्त विचार नको, प्रॅक्टिकल स्टेप्स घ्या. चौथा मुद्दा म्हणजे लोभ आणि हट्ट टाळा. लाभ दिसला की घाई करू नका. फायनान्शियल रिस्क घेताना विचार करा. मित्रांमुळे खर्च किंवा इमोशनल डिसिजन होऊ देऊ नका. आता जाणून घेऊ मकर राशीसाठी महत्त्वाचे उपाय. शनिवारी गरजू व्यक्तींना मदत करा. कामगार किंवा कर्मचाऱ्यांचा आदर करा. फायनान्शियल प्लॅनिंग रिटर्न फॉर्म मध्ये करा. त्याचा सारांश असा आहे की उत्पन्न, नेटवर्क आणि करिअर गेन्ससाठी चांगला काळ आहे, पण लोभ आणि घाई टाळा. आता वळूया कुंभ राशीकडे. कुंभ राशीसाठी हे गोचर करिअर, जॉब, बिझनेस, सिनियर सपोर्ट आणि पब्लिक इमेजसाठी महत्त्वाचे आहे. पहिला मुद्दा म्हणजे नोकरी किंवा व्यवसायात यश. कामाच्या ठिकाणी तुमची व्हिजिबिलिटी वाढेल. सिनियर्स, बॉस किंवा सहकाऱ्यांकडून सपोर्ट मिळेल. न्यू रिस्पॉन्सिबिलिटी येऊ शकते. दुसरा मुद्दा म्हणजे करिअर आणि डिसिजन. जॉब चेंज, रोल चेंज, बिझनेस एक्सपान्शन किंवा नवीन प्रोजेक्ट याबद्दल विचार होऊ शकतो. निर्णय घेताना प्रॅक्टिकल अनालिसिसही करा. तिसरा मुद्दा म्हणजे प्रॉपर्टी मॅटर्स मध्ये सावधगिरी. जमीन, घर, मालमत्ता, घराचं रेनोव्हेशन, व्हेइकल किंवा डिस्प्युटेड प्रॉपर्टी मॅटर्समध्ये घाई करू नका. लीगल डॉक्युमेंट्स तपासा. चौथा मुद्दा म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स. करिअर फोकस वाढेल, पण घराकडे दुर्लक्ष होऊ शकतं. काम आणि कुटुंब यांच्यात संतुलन ठेवा. कुंभ राशीने करायचे उपाय असे आहेत की शनिवारी शनिदेवाला प्रार्थना करा. ऑफिस पॉलिटिक्समध्ये अननेसेसरी बोलू नका. प्रॉपर्टी रिलेटेड डॉक्युमेंट्स एक्सपर्ट कडून तपासून घ्या. कुंभ राशीसाठी सारांश असा आहे की नोकरी,
व्यवसाय आणि करिअर ग्रोथ यासाठी हा चांगला काळ आहे. पण मालमत्ता आणि घरातील मुद्द्यांमध्ये सावध राहा. आता वळूया शेवटच्या म्हणजेच मीन राशीकडे. मीन राशीसाठी हे गोचर धैर्य, कार्यक्षमता, स्पोर्ट्स, डिफेन्स, पोलीस, सिक्युरिटी आणि प्रॅक्टिकल ॲक्शनसाठी अनुकूल आहे. पहिला मुद्दा म्हणजे धैर्य आणि ॲक्शन वाढेल. तुम्ही जास्त ॲक्टिव्ह आणि कॉन्फिडंट व्हाल. जे काम पुढे ढकलत होतात ते करण्याची हिंमत येईल. दुसरा मुद्दा म्हणजे स्पोर्ट्स, पोलीस, मिलिटरी, सिक्युरिटी फील्ड, क्रीडा, पोलीस, सैन्य, सुरक्षा, प्रोटेक्शन, फिटनेस, टेक्निकल किंवा फील्ड वर्क करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होईल. तिसरा मुद्दा म्हणजे अति आत्मविश्वास टाळा. कॉन्फिडन्स असणं चांगलं आहे, पण ओव्हर कॉन्फिडन्स नुकसान करू शकेल. घाईघाईने डिसिजन घेऊ नका. रिस्की ड्रायव्हिंग, इम्पल्सिव्ह ट्रॅव्हल किंवा अचानक वाट टाळा. चौथा मुद्दा म्हणजे भावंड आणि कम्युनिकेशन. तुमच्या भावंडांबरोबर, शेजाऱ्यांबरोबर किंवा क्लोज सर्कलमध्ये काही चर्चा होऊ शकतात. तुम्ही डायरेक्ट बोला, पण समोरचा दुखावला जाणार नाही याची काळजी घ्या. मीन राशीसाठी हे उपाय करा. गुरुवारी गुरुमंत्राचा जप करा. मंगळवारी हनुमानाला नमस्कार करा. रागात निर्णय घेऊ नका. मीन राशीसाठी सारांश असा आहे की धैर्य, कार्यक्षमता आणि प्रॅक्टिकल ॲक्शन वाढेल, पण अति आत्मविश्वास आणि घाई टाळा. थोडक्यात पाहिलं तर अधिक अनुकूल काळ हा वृषभ, कर्क, सिंह, कन्या, मकर, कुंभ आणि मीन या राशींसाठी आहे. या वेगवेगळ्या क्षेत्रात ग्रोथ, डिसिजन मेकिंग, प्रॉपर्टी, करिअर, इन्कम, एज्युकेशन किंवा कॉन्फिडन्स यामध्ये या राशींना फायदा होईल. तर काही राशींनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जसे की मेषवाल्यांनी वाणी आणि कुटुंब ह्याकडे दुर्लक्ष करू नका. मिथुन राशीच्या लोकांनी वैवाहिक जीवन, खर्च आणि मानसिक ताण याची काळजी घ्या. तुळ राशीवाल्यांनी आरोग्य आणि आर्थिक व्यवहार सांभाळा. वृश्चिकवाल्यांनी वैवाहिक जीवन आणि कौटुंबिक तणाव यावर काम करा. पण लक्षात ठेवा, शुभ राशींनीही अहंकार टाळावा आणि इतरांनी सावधगिरी बाळगा. ज्योतिषाचा उपयोग भीतीसाठी नाही तर योग्य मार्गदर्शनासाठी करायचा असतो. आता जाणून घेऊ या गोचरासाठी करायचे सरळ साधे उपाय. मंगळ वृषभ राशीत असताना सर्व राशींनी काही साध्या गोष्टी लक्षात ठेवा. मंगळवारी हनुमान चालीसा पठण किंवा ओम हनुमते नमःचा जप करा. राग आला की लगेच रिप्लाय देऊ नका. रिलेशनशिपमध्ये पॉझिटिव्ह होऊ नका. प्रॉपर्टीचे किंवा इन्व्हेस्टमेंटचे डॉक्युमेंट नीट तपासून सही करा. वाहन चालवताना घाई टाळा. तिखट बोलणं आणि डॉमिनन्स कमी करा. एक्सरसाइज करा, पण शरीरावर अति ताण येऊ देऊ नका. जमीन, पैसा आणि नाती या तिन्ही गोष्टींमध्ये प्रॅक्टिकल राहा. मंडळी, मंगळाचा वृषभ राशीत प्रवेश हे खूप महत्त्वाचे गोचर आहे. हे गोचर आपल्याला शिकवते की वेग थोडा कमी करा, पण पाया मजबूत करा. हट्ट कमी करा, पण डिटर्मिनेशन ठेवा. नाती घट्ट करा, पण कंट्रोल करू नका. पैसा साठवा, पण लोभ वाढवू नका. प्रॉपर्टी आणि इन्व्हेस्टमेंट करा, पण डॉक्युमेंट्स तपासून. 20 जून ते 2 ऑगस्ट 2026 हा काळ ॲक्शन आणि स्टॅबिलिटी यांचा बॅलन्स शिकवणारा आहे. पण तुम्ही या काळात संयम, प्रॅक्टिकल प्लॅनिंग आणि शांत संवाद ठेवला तर अनेक कामांना मजबूत दिशा मिळेल. हे सर्व वैदिक ज्योतिषातील गोचर फळे आहेत. प्रत्यक्ष जीवनातील परिणाम हे तुमची जन्मकुंडली, दशा, ग्रहयोग, वैयक्तिक प्रयत्न आणि परिस्थिती यावर अवलंबून असतात. मोठे आर्थिक, वैवाहिक, करिअर किंवा प्रॉपर्टी रिलेटेड डिसिजन्स घेताना वैयक्तिक कुंडली आणि प्रॅक्टिकल ॲडवाईस दोन्ही नक्की घ्या. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ॲस्ट्रोमास्टर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची रास कोणती आहे आणि या गोचरात तुम्हाला कोणत्या क्षेत्रातला बदल जाणवला ते कॉमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच ग्रहगोचर, लाल किताब, वास्तू आणि ज्योतिष मार्गदर्शनासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. शुभम भवतु.